नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. दुर्गापूर रात्रीच्या छायेखाली गेलं. हजारो वर्ष ते रोज रात्रीच्या छायेत जातच होतं, पण ही रात्र वेगळी होती. या रात्रीचा अंधार अघोरी लालसेनं लवलवत होता. ही रात्र छुप्या हालचालींनी भरली होती. अनेक आकार आपल्या अमानवी व्यवहारांसाठी बाहेर पडले होते, पण कोणालाच याची कल्पना नव्हती, एक दोघं सोडून. बनग्यांच्या लहानशा घरात सकाळी आकांत माजला होता. नेहमीसारखा प्रभाकर पहाटे उठून दुधासाठी रडला नाही, पण थकलेली रमा झोपूनच राहिली. तिला जाग आली तेव्हा 7 वाजून गेले होते. काहीतरी चुकलंसं वाटत होतं. तिने गादीवर डावीकडे पाहिलं. तिथं प्रभाकर नव्हता. ती एकदम उठून बसली. तसा तो जागा झाला की कैक वेळा रांगत किंवा चालत स्वयंपाकघरात गेला होता. पण आज रमा अस्वस्थ झाली होती. इकडे तिकडे पाहताच तिला उघड्या खिडकीखाली प्रभाकरचा शर्ट पडला असा वाटला. पण नाही, तो शर्ट नव्हता. तो ती धावपळीने खिडकीपाशी आली आणि खाली पाहताच किंचाळली. तो प्रभाकरच होता. आधी वयाच्या मानानं तो किरकोळ होता आणि आता तर तो आणखीनच आकरसला होता, सुकला होता. चोखून कोरड्या झालेल्या एखाद्या आंब्याच्या सालीसारखा त्याला खाली भिरकावला होता. प्रभा बाळा रे. रमा धाय मोकलून रडत होती. शंकर धडपडत उठला. 2 मिनिटातच डॉक्टरकडे धावला. त्यांना घेऊन आला, पण अर्थात खेळ केव्हाच खलास झाला होता. डॉक्टर आले ते सर्टिफिकेट देऊनच गेले. प्रभाकरच्या शरीरावर तर एवढीशी खून नव्हती. पर्निशियस ॲनिमिया, व्हायरल इन्फेक्शन. दुपारी 2ला ते प्रभाकरला स्मशानात मूठमाती देऊन परत आले होते आणि खोलीत 2 भिंतींना पाठी लावून सुन्न चेहऱ्यांनी बसले होते. एकच चांगली गोष्ट, त्यांची शेवटची आठवण किदळणाऱ्या, हसणाऱ्या, समाधानानं जेवणाऱ्या, शांत झोपणाऱ्या प्रभाकरची होती. तो शांत झोपला होता म्हणून त्यांनी रात्री जे काही केलं होतं त्याचा लवमात्रही खेद नव्हता. तो शांत झोपला होता आणि आता अंधार पडल्यावर प्रभाकर परत हलत होता. त्याच्या अंगावर नवे कपडे होते आणि तो आता त्याच्या नव्या घरात होता. ओल्या, गार, लाल मातीचं घर. तीच माती त्याच्या शरीरात, नसात, धमन्यात, मेंदूत भरली होती. आता मनात, जर त्याला मन म्हणता आलं तर, एकच तहान होती. गोड दुधापेक्षा, गोड फळाच्या रसापेक्षा, सर्वांपेक्षा गोड, आकर्षक, उत्तेजक, बेभान करणारा घोट, गरम रक्ताचा घोट. तो मातीतून बाहेर आला. लहानशा पावलांवर स्मशानाबाहेर पडला. लहान पावलांवर चालणारा विलक्षण भयानक आकार. त्याच्या पायांना थकवा माहीत नव्हता. त्याच्या मनाला भीतीचा स्पर्शही अशक्य होता. उशिरा घरी परत जाणारं एक जोडपं प्रभाकरला पाहून वाटेतच थबकलं. ती बाई पुढं होऊन वाकून पाहत म्हणाली, "अगं बाई, कोणाचं मूल चाललं एकटं अशा वेळी? काही चुकलं बिकलं की काय?" आणि मग मोठ्याने, "अरे बाळ." प्रभाकरने एकदाच तिच्याकडे वर पाहिलं. पांढराफेक चेहरा, काळे डोळे, काळ्या निर्विकार गडद काचा. अगं बाई किंचाळत ती मागं सरली. तिचं नशीब किती ये बाळ म्हणाली नाही. नाहीतर प्रभाकर पुढं आला असता, तिच्या कडेवर बसला असता. त्याच्या लहानशा हातांची तिच्या गळ्याभोवती मिठी पडली असती आणि मग ते लहानसे पण अनुकुचीदार दात तिच्या मानेत. ती नशीबवान खरीच. नवऱ्याचा हात धरून 10 वेळा खांद्यावरून मागं त्या लहानशा आकृतीकडे पाहत ती धावत आपल्या वाटेनं गेली आणि प्रभाकर त्याच्या वाटेनं निघाला. त्याच्या घराची वाट.
रमा जागीच होती, आठवत होती आणि रडत होती. तिच्या कानावर दारावर नखांनी खरवडल्याचा बारीकसा आवाज आला आणि एक अस्पष्ट अशी हाकही आली. आई. प्रभाकरचा आवाज? कसं शक्य होतं? पण मग हाक कशी आली? का भासच होता? अर्थात ती उठली. तिने दार उघडलं. आई. लहानसा प्रभाकर वर पाहत होता, विचारत होता आणि अर्थात तिनं वाकून त्याला उचललं. अगं बाई, ये माझ्या राजा. आणि त्याला छातीशी धरून ती घरात आली. प्रभाकरचे लहानसे काळे क्रूर डोळे तिच्या खांद्यावरून मागं पाहत होते. तोंड मानेवर घासत होतं. लहानसे दात चावा घ्यायची संधी शोधत होते. तो एक तीव्र वेदनेचा क्षण आणि मग शरीरावर पसरणारी बेहोशी. सर्व जग उलटपालट करणारा तो एक क्षण. त्या एका क्षणात सर्व मूल्य बदलतात. मानव मानवतेची सीमा ओलांडून अमानवी, अघोरी, अभद्र जगात प्रवेश करतो. रमा तशीच सावकाश सावकाश खाली बसली आणि मग गादीवर टेकली, लोटली. प्रभाकरची मिठी तिच्या गळ्याभोवती होतीच आणि रमाचं ये ना आमंत्रण एकट्या प्रभाकरलाच नाही, त्याच्या बरोबरच्या इतरांनाही होतं. कारण तो आता विभक्त, स्वतंत्र असा नव्हताच. एका मोठ्या जाळ्याचा एक तंतू होता. तेव्हा त्याच्या मागोमाग तेही त्या लहानशा खोलीत आले. तिथं रमा होती आणि शंकरही होता. ओळखीचे लोक, नात्यातले लोक, आत बोलवणारे लोक, निष्पाप व निरुपद्रवी, कशाचीच कल्पना नसलेले. काहींनी तर केवळ कुतूहलापायी हो या की आत म्हटलं होतं. त्यांना काय कल्पना आपल्या या आमंत्रणानं काय आत येणार आहे त्याची. पण हे आश्चर्य, ही भीती, ही घृणा क्षणभरापेक्षा जास्त वेळ टिकायचीच नाही. तो एक अभद्र स्पर्श, मग विस्मृती. जयदेवला जाग आली तेव्हा 7:30 वाजले होते. सूर्य नुकताच उगवला होता. सूर्य तेजस्वी, पवित्र, दाहक, सज्जनांचा मित्र, पापाचं दहन करणारा. दुर्जनांना त्याचा स्पर्शही सहन होत नाही. दुर्जनांना आणि त्या जाधवसारख्या. आठवणींची कवाडं खोलली. मेंदू त्याच्या खाली एकदम गुदमरून गेला. जयदेव खाटेवर ताळ दिशी उठून बसला. आपण असे निजून काय राहिलो आहोत? काहीतरी करायला हवं, काहीतरी करायलाच हवं. समोरच एक प्रवासी बॅग होती. तिच्यावर नाव होतं डॉक्टर रामदास जैन. हुश्य करून जयदेव परत आडवा झाला. रामदास हजर झाला होता ही गोष्ट तो काही क्षण विसरलाच होता. रामदास टॉवेलनं केस पुसत खोलीत आला. जयदेवकडे पाहत हसत म्हणाला, हाऊ आर यू फिलिंग? फ्रेश? गुड. मग आवर तर सगळं, आपण जरा बाहेर जाऊन येऊया. जयदेव उठला. स्वयंपाकघरात जाऊन त्यानं सकुला चहा बनवायला सांगितला. हे कोण आहेत रे गोपाळ, नवीन आलेले? तिने विचारलं. सखू, इथला चाललेला प्रकार पाहून मीच त्यांना तार करून बोलवून घेतला आहे. जसा माझ्यावर विश्वास ठेवशील ना, तसाच रामदासवरही ठेव, जयदेव म्हणाला. अर्धा एक तासात ते दोघं बाहेर पडले. आधी तुझ्या मीराकडे चल, तिची ओळख करून घ्यायची आहे. रामदास जयदेवकडे पाहत मिश्किलपणे हसत म्हणाला. मीराच्या आत्याच्या वाड्याचं दार उघडच होतं. जयदेवने उंबऱ्यावरूनच आत डोकावून पाहिलं. मीरा ओसरीवरच उन्हात बसली होती. जयदेवला पाहताच ती हसली, पण त्याच्या मागोमाग रामदास आत येताच ती एकदम सावरून उभी राहिली. तिच्याजवळ पोचल्यावर जयदेव म्हणाला, आत्या कुठं आहे? ती देवपूजा करते आहे. पण जयदेव, आता जरा शिष्टाचार विसर. बस रे रामदास. मीरा, तुझी ओळख करून देतो. हा माझा खूप जुना मित्र डॉक्टर रामदास जैन. रामदास ही माझी एक अगदी नवी मैत्रीण मीरा. चहासाठी आणलं याला. गप रे जय. मीरा, मीच याला सुचवलं की तुझी गाठ घालून दे म्हणून. पण तुम्ही येणार वगैरे हे काही बोलले नव्हते. नाही, मला यानं काल तार केली होती. कालच संध्याकाळी आलो. तार? जयदेव, तुम्ही मला काही सांगत होतात, त्यातलंच आहे? हो, हा त्यातलाच भाग आहे मीरा. जैननं तुला सूचना दिल्या होत्या त्या योग्यच होत्या. मी कालच दुर्गापूरला आलो आहे, तेव्हा अजून काही पाहिलेलं नाही. पण रामदास, तुम्ही तर डॉक्टर आहात, अशा गोष्टी शक्य आहेत? मीरा, तुला आवाजावरून तुझा जयच्या सांगण्यावर विश्वास बसलेला दिसत नाही. अविश्वासाला माझीही काही हरकत नाही, पण त्यानं सांगितलेलं आहे तशी तू वागलीस तर त्याच्या जीवाला चैन लावेल.
तेवढं तरी करशील? सगळं अस्पष्ट, मोघम सूचक. नक्की काहीतरी सांगा की. मीरा, तुला अगदी थोडक्यात काही सांगतो. 30-35 वर्षापूर्वी इथं हे नाईक पती पत्नी राहायला आले. त्यांनी ती हवेली बांधली. त्याचं नाव सर्व दुर्गापूरमध्ये बदनाम झालेलं आहे. हवेलीत नरबळी, पिशाच पूजा असं काही अघोरी प्रकार होत असावेत अशी लोकांना शंका होती. ते काहीही असो, नाईक पती पत्नीचा अचानक मृत्यू झाला, पण नाईकांची हवेली तशीच ओसाड झपाटलेली राहिली. जयला त्याच्या वयाच्या 10व्या वर्षी हवेलीत एक जरासा विलक्षण, भीतीदायक अनुभव आला. त्यातला काही भाग सब्जेक्टिव्ह, काल्पनिक असण्याचा संभव आहे, पण अर्थात जय गाव सोडून गेला. त्यांचा वाळा लोकशोभाला बळी पडला, अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडला. मग जयचा विवाह झाला आणि तो अपघात, त्याच्या पत्नीचा मृत्यू. हे इतके रोमॅन्टिक अनुभव आहेत की त्याच्या दाबाखाली मनाचा पायाच हादरेल, मनाचा तोल जाईल. आणि आता गेल्या 15 प्रसंग. जय पुन्हा दुर्गापूरला आला. त्या मागच्या कारणात मी शिरत नाही, कारण ते खोल पाणी आहे, दुर्गम अरण्य आहे. पण नंतरच्या काही घटना सत्य आहेत. सर्वांना माहीत आहे, कोणी दंडी नावाच्या इसमानं नाईकांची हवेली मुजामी नावाच्या मध्यस्थामार्फत विकत घेतली आहे. सोनार घराण्यातल्या 2 मुलांपैकी एक बेपत्ता झाला आहे. दुसऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यानंतर हा जाधवचा प्रकार जयच्याच वाड्यात झाला आहे. जयला कुलकर्णी वकील आणि केरकर गुरुजी यांनीही काहीशा चमत्कारिक हकीकती सांगितल्या आहेत. मीरा, जयला असं वाटत आहे की या दंडी मुजामीच्या येण्यानं दुर्गापूरमध्ये एक वेगळी, भयानक, अमानवी प्रसंग मालिका सुरू होते आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे सर्व अनिमियाचे प्रकार रक्तशोषणानं, अंगातलं रक्त कोणीतरी लुचल्यानं झाले आहेत. रघुच्या आणि जाधवच्या मानेवर दातांच्या व्रणासारख्या खुणा होत्या असं म्हणतात. हा व्हॅम्पायरिझमचा प्रकार आहे, लोचाईचा प्रकार आहे असं जय म्हणतो. आता मी ते एकदम मान्यही करीत नाही, पण त्याचवेळी ते एकदम पार धुडकावूनही लावत नाही. कोणतीही घटना मागं काही ना काही पुरावा ठेवल्याखेरीज राहत नाही. तो पुरावा मी शोधणार आहे. पण एक मोठा पण. माझी खात्री आहे की दुर्गापूरमध्ये काहीतरी आगळं वेगळं आणि बहुतांशी घातकी घडत आहे. तेव्हा त्याचाच सल्ला मीही देईन. अंधारानंतर बाहेर पडू नकोस. अनोळखी माणसांशी कोणताही संबंध ठेवू नकोस. आणि त्यांनी सांगितलेलं ते तीर्थ आणि अंगारा. जयदेवला आपल्या कानांची पाळी शर्मेनं गरम झाल्याची जाणीव झाली. पण रामदासच्या उत्तरानं त्याला आश्चर्य वाटलं आणि दिलासाही मिळाला. मीरा, पुन्हा एकदा लक्षात घे, तेही सब्जेक्टिव्हच आहे. पण जर त्यापासून मनाला आधार मिळत असेल, कमकुवतपणा कमी होत असेल, प्रतिकारशक्ती वाढत असेल, तर त्याचाही वापर का करू नये? फ्रॅक्चरची शंका आली की आपण लाकडाची स्लेंट बांधतो. गुडघ्यात वेदना आली की आपण नी कॅप वापरतो. त्यानं विकार काही बरा होत नाही, पण प्रतिकारशक्ती वाढते. तसंच हेही आहे. मीरा आश्चर्यानं त्या दोघांकडे पाहत होती. जयदेव सुशिक्षित आणि बहुश्रुत, आणि तुम्ही डॉक्टर, आणि हे 20वे शतक. मी कल्पना नव्हती केली या गोष्टी ऐकण्याची. तिच्या आवाजातले बंडखोरी जयदेवच्या ध्यानात आल्याखेरीज राहिली नाही. मीरा डार्लिंग, विषाची परीक्षा पाहू नये, विसरलीस? मीरा अजूनही अविश्वासानं स्वतःशीच मान हलवित होती. मीरा, तिचा एक हात हातात घेत जयदेव म्हणाला, हा रामदाससुद्धा असाच पाखंडी आहे तुझ्यासारखा. त्यानं ही माझी हकीकत जशीच्या तशी स्वीकारलेली नाही, पण निदान तो ती शक्यता तरी नाकारीत नाही आहे. आम्ही दोघं काही पुरावा मिळतो का पाहणार आहोत, पण तोपर्यंत आपली एक सावधानता म्हणून. पुरावा? मीरा नवलानं म्हणाली, असल्या गोष्टींना पुरावा काय असणार? रामदास व जयदेव यांनी एकमेकांकडे पाहिले व मग शेवटी रामदासच खांदे उडवीत म्हणाला, मीरा, आम्ही रघु सोनाराचं शव उकरून पाहणार आहोत. पण ते कसं? मीराचे डोळे विस्फारले होते. संसर्गजन्य साथीचा किंवा अनैसर्गिक मृत्यूचा संशय आला तर पुरलेली मृत शरीरं एक्झ्युम करण्याची कायद्यात तरतूद असते. पण तिथं काय काय दिसेल? आता किती दिवस झाले? 4-5 झाले नाही का? मग जयदेवच्या हकीकतीतील काही तथ्य असलं तर तिथं नेहमीचंच दृश्य दिसेल. शरीर फुगलेलं असेल, खूप दुर्गंधी सुटलेली असेल, मात्र केस आणि नखं वाढलेले असतील. मृत्यूनंतरही त्यांची वाढ चालूच असते. डोळे मात्र आत खेचलेले असतील. मीराचा चेहरा गोरामोरा झाला होता. दात ओठांवर गच्च दाबलेले होते.
शव प्रत्यक्ष सडायला सुरुवात झालेली नसेल, पण शरीरातल्या ओल्यामुळे हात, गाल, मान इत्यादी भागांवर शेवळ्यांसारखं काही फंगस. मीराचा चेहरा पाहून रामदास एकदम थांबला. सॉरी, तो म्हणाला. पण यातलं काहीच दिसलं नाही तर? रघु आधी होता तसाच असला तर? मला नाही वाटत तसं काही असेल. पण रामदास, पण क्षणभर समज असं काही असलं तर? परंपरागत विश्वास असा आहे की या लोचाईच्या काळातून लाकडाचा अणुकुचीदार सूळ आरपार ठोकायला हवा. इतर कोणत्याही मार्गानं ते मृतावस्थेत राहत नाही. पण अर्थात आपल्याबरोबर पोलीस, सरकारी डॉक्टर असतीलच. त्यांच्या देखत का मी हे असलं काही करणार आहे? त्याला डिस्पेन्सरीत आणावं लागेल, मग पाहू. मीरा, ऐकलंस? जयदेव म्हणाला. या अनपेक्षित चर्चेनं मीरा चांगलीच हादरलेली दिसत होती. रामदास, मला हजर राहू देतील? पाहू. रामदास वळत म्हणाला. जय, चल आता. मीराची चहाच्या कपाची विनंती अमान्य करून ते दोघं बाहेर पडले. आता कुठं? जयदेव म्हणाला. तुझी ती नायिकांची हवेली पाहू ना. सांभाळू ना. आता काही ती ओसाड नाही, तिथे तो मुजामे असतो. पाहू. चल तर खरं. ते वळून पेठेत आले. अजून दुकानं उघडली नव्हती. दुकानामागच राहणारे मारवाडी दुकानाच्या फळ्यांवर बसून दात घासणं, चूळ भरणं इत्यादी कार्यक्रम उरकत होते आणि तिथूनच उजवीकडे नायिकांच्या हवेलीचा रस्ता चढत वर जात होता. आता दोघं चौकात उभे राहत वर हवेलीकडे पाहत होते. जयदेव त्या वास्तूकडे निर्विकार, अलिप्त नजरेनं पाहूच शकत नव्हता. ती वास्तू म्हणजे त्याला शत्रूचा तळ वाटत होती. रामदासच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनातल्या विचारांची मुळीच कल्पना येत नव्हती. 5-10 पावलं जाताच रामदासनं जयदेवचा उजवा हात आपल्या डाव्या हातात घेतला व तो म्हणाला. जय, पूर्वी 1-2दा व काल रात्री या हवेलीकडे पाहता पाहता तुला भोवळ आल्यासारखं, व्हॅटिगोचा अटॅक आल्यासारखं झालं होतं. आत्ताही तसं काही व्हायला लागलं तर मला सांग. सांगता आलं नाही तर तुझा हात हलवून खून कर आणि आपण सावकाश जाऊ. चल. सकाळची प्रसन्न वेळ, चक्क ऊन पडलेलं, सर्वत्र माणसांचा वावर. वास्तविक अशा वेळी मनाला भीतीचा स्पर्शही व्हायला नको. पण नायिकांची हवेली पावला पावलानं जवळ यायला लागली तसा जयदेवचा श्वास अधिकाधिक जोरानं यायला लागला. हा पूर्वीसारखा अटॅक नव्हता, निखळ भीतीची लक्षणं होती. ते हवेलीच्या कंपाऊंडपाशी पोचले. बाहेरून तरी हवेली तशीच उपेक्षित, दुर्लक्षित दिसत होती. ज्या कोणी दंडीनं ती विकत घेतली होती त्यानं हवेलीचं रंगरूप सुधारायचा, ती नीटनेटकी करण्याचा प्रयत्नही केलेला दिसत नव्हता. तशाच फुटक्या तावदानांच्या, रिफाडांच्या फुल्या मारलेल्या खिडक्या, तशीच रंग उडालेली पिचक्या पॅनलची दारं, तसंच ते गवत माजलेलं, तणांनी काट्याकुट्यांनी भरलेलं अंगण. चल, आत एक नजर टाकू, रामदास म्हणाला. पण ती खाजगी जागा आहे ना? तशी काही कुठं पाटी लावलेली नाही. अगदी फार झालं तर ट्रेसपासबद्दल 2 शिव्या आसाडतील. चल तर खरं. जयदेवला शंका आली की त्याच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करण्यासाठी रामदास मुद्दाम त्याला आत चालण्याचा आग्रह करीत होता. ठीक आहे तर. मागच्या अंगणातलं दार लोटलेलं होतं. ते ढकलताच मोठा कर्कर आवाज झाला. पण अजून त्यांना कोणी हटकलं नाही. आधी रामदास व मग त्याच्या मागून जयदेव असे आत आले. ओसरी, मग पायऱ्या, मग माझघर. सर्वत्र अंधार. बाहेर कितीही स्वच्छ सूर्यप्रकाश असो, आत त्यातला कणही पोचत नव्हता. अगदी अंधूक प्रकाश. माझघरापुढं स्वयंपाकघर होतं. स्वयंपाकघराचं दारही उघडं होतं. आता एक मोठं टेबल होतं. टेबलावर पाव, फरसाण, केळी मांडलेलं होतं. पण त्या दोघांचं लक्ष टेबलाजवळच खाली फरशीवर होतं. खाली तळघराकडे जाणाऱ्या जिन्याचं दार उघडं होतं. वाचलेलं एक काळं भगदाळ, काळं विवर, बिनतळाची काळी करता. ती लहान मोठी होत होती, मागं पुढं होत होती. डोक्यातली ती अगदी मागची कलकल सुरू झाली होती, एखादा लहानसा रातकिळा मेंदूत घर करून बसल्यासारखी. जयदेव ते घर, वेळ, काळ, बरोबरचा रामदास सर्व काही विसरला. आसपास काळभोर पाणी होतं. किनारा नव्हता, तळ नव्हता, प्रचंड प्रवाह विरोधाच्या पलीकडचा, त्याला अनिरुद्धपणे घेऊन जाणारा. त्याचे डोळे दिपले. तो उन्हात होता, खाली गवतावर बसला होता. सर्व शरीर घामानं निथळत होतं आणि शेजारीच रामदास होता, डॉक्टर रामदास जैन. नक्की त्यानंच त्याला त्या जीवघेण्या विवराच्या तोंडातून खेचून बाहेर आणले होते. जय, ठीक झालास का? येस, थँक गॉड.
चालता येईलचं वाटतं. इथून शक्य तितक्या लवकर हलावं हे बरं. जयदेव मोठ्या कष्टानं उठून उभा राहिला. ते हवेलीच्या आवारातच होते. ते दोघं मोडक्या फाटकातून बाहेर आले आणि मग रामदास म्हणाला, जय, आता तुला हवं तर आपण थांबू. ये इकडे, सावली आहे. रस्त्याच्या कडेच्या एका मोठ्या झाडाखाली ते दोघं थांबले. जय, तुला आता तो अटॅक आला होता ना? हो. किती वेळ टिकला? तुझी अवस्था मी पाहिली आणि लागलेच तुला बाहेर आणला. तुला काय वाटतं? तू एकटाच त्या इमारतीत गेला असतास तर मी सुचवलं असतं, म्हणजे माझ्या मनात आलं असतं की बंद जागेत साचलेल्या एखाद्या विषारू वायूचाच हा परिणाम आहे. कारण खोल खाणीत किंवा बंद तळघरात, बंद गॅरेजमध्ये असे प्रकार होतात. पण मी तुझ्याबरोबर होतो आणि मला काहीही जाणवलं नाही. पण मला झालं होतं तरी काय? तू होतास ना? तू पाहिलंस ना? नाडी मंदावली. चेहरा निळसर झाला, सुजला, शरीर गार पडलं. ॲफ्रिस्कियाची सगळी लक्षणं. पण त्याचं कारण शारीरिक नाही, मानसिक आहे. मानसिक? तुझा तो अपघात आठवतो? तेव्हापासूनच हे सुरू झालं ना? ती आठवण आली कीच मी असा कावराबावरा होतो. पण तो परिणाम आठवणीचा नाही, ती आपली मनाची एक सोयीस्कर समजूत आहे. तू पडलास, तुझ्या डोक्याला मार लागला होता, तशी गंभीर दुखापत झाली नाही. आणि जय, मला हे शब्द उच्चारायला कठीण जातात, पण तीच एक शक्यता आहे. तुझा मेंदू काही अर्थानं जास्त सेन्सिटिव्ह झाला आहे. आणि नायिकांच्या हवेलीत काहीतरी होतं आणि आहे, तळघरात आहे. त्या कुलकर्णी वकिलांची आणि नायिकांची चमत्कारिक हकीकत मनात येते, नाही का? काही ना काही निमित्तानं आपल्याला जर हवेलीच्या तळघरात भेट देता आली तर आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण त्यात धोका आहे रामदास. धोका तर आहेच. ठीक आहे, त्या रघु सोनाराचं काय करता येतं ते पाहू. चल त्याच्या घरी जाऊ. आधी त्याच्या आईवडिलांची खात्री पटवावी लागेल. ते दोघं तयार झाले तरच मग पोलिसांकडे जाता येईल. पण ते दोघं सरळ गणपत सोनारच्या घरी गेले नाहीत. गावातून जरा दूरची चक्कर मारून येता येता जयदेवनं त्याच्या हकीकतीशी संबंधित अशी सर्व ठिकाणं रामदासला दाखवली. ते सकूकडे परत आले तेव्हा 11:30 वाजले होते आणि सकू त्यांचीच वाट पाहत दारातच उभी होती. तिचा चेहराच सांगत होता की काहीतरी वेडंवाकडं झालेलं आहे. ती नुसतीच त्या दोघांकडे आळीपाळीनं पाहत होती. सकू, काय झालंय ते तरी सांग. जयदेव जरा अधीर होऊन म्हणाला, ती किशी रघुची आई. तिचं काय? पण त्या शब्दांबरोबरच जयदेवला हादरा बसला होता. तीही त्या रघुसारखीच खंगून पडली आहे. पण तू तर रोज जातेस तिच्याकडे, आधी कसं नाही पाहिलंस? अरे गोपाळ, आधी नुसती पडून असायची. मला वाटलं बिचारीची 2 पोरं पाहता पाहता गेलीत, दुःखाचा धक्का बसला असेल. पण आता मगाशी गेले होते तर किशी निपचित पडलेली आणि गणपा उशाशी बसून रडतोय. चल रे जय, चल पाहू. ते दोघं निघाले आणि वाटेतही 5-7 मिनटं ते काहीही बोलले नाहीत. किसाबाईला पाहताच जयदेवला जाधवचीच आठवण आली. तोच तो पांढरापेक, सुकलेला, ओढलेला रक्तहीन चेहरा, डोळ्यांखालची काळी वर्तुळं, तीच ती कमालीची सुस्ताई. जेमतेम म्हणण्या इतपत तिच्यात शक्ती होती. तीच ती हकीकत. डॉक्टर येऊन गेले होते. शहरात हलवा म्हणाले होते. रामदास खोलीत इकडे तिकडे पाहत होता. त्याला हवं ते भिंतीला एका खिळ्याला टांगलेलं दिसलं. एक आरसा घेऊन तो बाहेर आला. बाहेर दुपारचं कडक ऊन होतं. उन्हात आरसा धरताच त्याचा कवडसा खोलीत पडला आणि फिरत फिरत किसाबाईच्या उघड्या पायावर पडला. एकाएकी तिचा पाय अस्वस्थपणे हालायला लागला. तोंडातून कन्हल्यासारखा आवाज आला. पाय जेव्हा कवडशाच्या बाहेर गेला तेव्हाच तिची हालचाल थांबली. ती पहिल्यासारखी निपचित पडून राहिली. ऊन पडताच झालेली ती आंधळी हालचाल पाहून जयदेवच्या अंगावर तर शहाराच आला होता. आम्ही तरी काय करणार सकूबाई? रामदास शेवटी आत येत म्हणाला. तुम्ही एकदा तपासा तरी डॉक्टर, सकू काकुळतीनं म्हणाली. रामदास व जयदेव जवळ आले आणि किसाबाईच्या गळ्यापासचा पदर खाली घेताच त्यांना मानेपासचे ते 2 व्रण दिसले, अगदी लहानसे, शेजारीच. किसाबाईची नाडी अगदी क्षीण लागत होती. जणू काही रक्ताचा प्रवाहच आटला होता. डोकं गार पडलं होतं. त्वचा सैल पडली होती. स्पर्श होईल तिथं पांढरा चट्टा उठत होता. सर्व सिव्हिअर ॲनिमियाची लक्षणं. मागं सरत रामदास दोन्ही हात असहाय्यपणे पसरीत म्हणाला, सकूबाई,
हा काहीतरी साथीचा प्रकार दिसतो. रघु मग आपला जाधव, आता या किसाबाई. पण इथं लहानशा गावात तपासणी चिकित्सा तरी कशी होणार? आणि यांना कुठं हलवायचं म्हटलं तर हलवायला साधनं नाही, आणि हलवण्यासारखी त्यांची अवस्था तरी कोठे आहे. काही वेळा अगदी नाईलाज होतो. तो व जयदेव खालच्या मानेनं बाहेर पडले. जेवणात दोघांचं नाममात्रच लक्ष होतं आणि ते काही बोललेही नाहीत. मागहून ते जयदेवच्या खोलीत येऊन बसल्यावर रामदास म्हणाला, मोठाच योगायोग नाही का? योगायोग? हां, या किसाबाईचं म्हणतोस होय? आणि मग जरा खालच्या आवाजात, रामदास, तिच्याकडे तिचा रघु आला असण्याची शक्यता आहे नाही का? ती तुझी थिअरी झाली, किंवा मी म्हणतो तसलं काही इन्फेक्शन असलं तर ते तिला सर्वात आधी बांधणार नाही का? तीच त्याच्या अगदी निकटच्या सहवासात होती. तुला खरंच वाटतं हा काही संसर्गाच्या रोगाचा प्रकार आहे? खरं सांगू का? नाही, मला तसं वाटत नाही. पण ती शक्यता दृष्टीआड करून चालणार नाही. जय, हे काहीतरी वेगळंच आहे. पण थांब, आताच त्याच्यावर कोणतीही चर्चा नको, कोणतंही मत बनवायला नको. घटना घडत आहेत, ते आपण पाहू. तोपर्यंत थांबणे आणि सावध राहणे.